आय शाळा चालवून 10-12 दिवस झालं. शाळेची कापडं बी घेतली नाहीस आणि वया बी घेतली नाहीस अजून. केव्हा घेणार आहेस ग? गुरुजी रोज छडा देतात. अरे ह्या महिन्यात जरा तंगी आहे. तुझ्या बापाचा पगार बी झाला नाही बघ, म्हणून तर घरात माल बी भरला नाही. हे बघ, पैसे आलं की लगेच आणू, कपडे बी आणू आणि वह्या बी आणू. मागच्या वर्षीची ती काय पाणी एकत्र करून वही शिवली होतीस ना व, त्यातली की अर्ध करून तवर. हा, मुला हाय तशा परिस्थितीत दिवस काढायचं नाही म्हणून त्याच्यासाठी रडत बसायचं नाही. अगं आया, त्या शुभाच्या बापानं त्याला कापडं घेतली, वया घेतल्या, रेनॉटचा पेन बी घेतलाय. आपल्या आप्पाकडे कायम पैसेच नसतात. इजा, असं दुसऱ्याची बराबरी करायला जाऊ नकोस हा. मग हाय का नाही त्यात बी सुख वाटत नाही बघ मग. आणि तुझ्या बापाची बराबरी तर कुणा संगच करू नकोस. अगं आप्पा कवाच करत नसतात. कधी सुद्धा माझ्या संग प्रेमानं बोलत नाहीत. आणि त्यांच्या संग बोलावं म्हटलं तर माझ्या अंगावर काटा येतो. मला तर वाटतंय त्यांचं आपल्यावर प्रेमच नाही बघा. इजा, तुला ती घड्याळ दिसतंय का? त्या घड्याळातलं काटा असतात का नाही, त्या काट्यामुळं आपल्याला येळ कळत्या. हा, आयुष्यात पुढे जायचं, कुठं थांबायचं, कुठं काय करायचं, सगळं ते येळमुळं कळतंय. ती काट कवाच थांबत नाहीत. त्याची जी टक 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 असते का नाही, ती आपल्याला थंड कवाच बसू देत नाही. आणि ती घड्याळाचं काट म्हणजे आई असत्या. हा, पण ती घड्याळ चालवायसाठी त्या घड्याळाच्या मागं शील असते ती का नाही, ती शील कवाच दिसत नाही. त्या घड्याळाच्या मागं असते ती, भीतीला चिकटून असते ती. तसं आपला बाप कामाला चिकटून असते, ते आयुष्यात कवाच दिसत नाही. पण ती शील संपलं तर अख्खं घड्याळ बंद पडतंय. ती शील म्हणजे तुझा बाप आहे. त्यो असला तरी कुणाला दिसत नाही, पण त्यो जेव्हा नसेल का नाही, सगळं अख्खच्या अख्खं घड्याळ बंद पडेल. म्हणजे आपलं आयुष्य बंद पडेल. कळतंय का तुला? आया, तू कधी शाळेत गेली नाहीस, पण प्रत्येक वेळेला मला एवढं शिकवतेस. त्यामुळे मी नात्यांच्या बाबतीत कवाच चुकणार नाही बघ. आणि आयुष्यात चुकून मी मागे पडणार नाही. खरंच मी लय नशिबवान आहे बघ, मला तुझ्यासारखी आई मिळाली.